नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होईल मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होईल मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आणि या बाजारभाव पातळीमध्ये कधी सुधारणा होणार आणि आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव कधी वाढताना दिसणार, या प्रश्नांची घेऊयात आता सविस्तर उत्तरे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा तेजीत आहे। मग प्रश्न पडतो की देशांतर्गत बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आपल्याकडे सोयाबीनची विक्री ही 1 जून नंतर वाढणार, कारण आपल्याला खरीप हंगामासाठी आता खत बियाणांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी पैशाची आवश्यकता आहे आणि खत बियाणांच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करणार आणि सोयाबीनची विक्री जसजशी वाढणार तसा सोयाबीनचा भाव घसरणार। म्हणजे 1 ते 15 जूनच्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला आहे त्या परिस्थितीत घटताना दिसेल। सोयाबीनची बाजारभाव पातळी जी 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे, याच्यामध्ये 200 रुपयाची घसरण दिसू शकते आणि सोयाबीनचा भाव 4000 ते 4400 च्या दरम्यान आपणास 1 ते 15 जूनच्या दरम्यान दिसू शकतो। परंतु 15 जून नंतर मात्र देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आणि मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनचा भाव वाढणार। म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की आपल्याला अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव, तर याचं उत्तर आहे 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार आणि भावात 200 रुपयाची सुधारणा येऊन भाव पातळी आपल्याला 4200 ते 4600 च्या दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, सोयाबीनची बाजारभाव पातळी इथून तुम्हाला 200 ची तेजी जेव्हा दाखवेल म्हणजे 15 जून नंतर लगेच सोयाबीनची विक्री करून टाका, ज्यामुळे होईल आपला फायदा। आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।